उन्हाळ्यामध्ये आपल्याला भूक कमी आणि ताण जास्त लागते. तर असे आंबट पदार्थ थोडे जेवणामध्ये असले ना तर 2 घास जास्तच जातात. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना आपण अशी मस्त चटपटीत मी तुम्हाला आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे. ते इथं बघा मी कैरी घेतलेली आहे. मस्त गावरान कैरी आहे बघा. पण ही जास्त आंबट नाही. आपण कैरी चिरून घेऊया. पहिले साल काढून घ्यायचे. असं देठाकडला भाग काढायचा आणि कैरीची साल काढून घ्यायची. कैरीची अशी साल चटणी आहे ना थोडीशी तुरट लागत नाही, छान लागते खायला. अशी आपण साल काढून घेऊया. बघा अशी कैरीची साल काढून घेतलेली आहे. मस्त स्वच्छ धुवून घेतली होती मी अगोदरच. आता आपण कैरी चिरून घेऊया. आतमध्ये आहे ना कोय निबार झालेली आहे. अशी चिरून घ्यायची कैरी. बस आपल्याला एवढीच कैरी लागणार आहे चटणीसाठी. ही आपण साईडला ठेवून देऊया. मस्त याचे अशा तुकडे करून घ्यायचे. अशी कैरी चिरून घेतलेली आहे. फक्त इथं मी आहे ना अर्धी कैरी घेतली. तर एक असं मिक्सरचं भांडं घ्यायचं. ती चिरलेली कैरी अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. बघा कैरी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कच्चे शेंगदाणे. कच्चे शेंगदाणे कैरीच्या चटणीला टाकून बघा एकदम चटणी खायला मस्त लागते बघा. टाकूया 2 चमचे कच्चे शेंगदाणे, 1 चमचा लाल तिखट. आपल्याला कसं तिखट आवडतं ना तसं टाकायचं. इथं मी 1 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे. जिरी टाकली की आता लसूण टाकायचं. गावरान लसूण मी इथं सोलून घेतलेलं आहे. आणि टाकूया चवीपुरतं मीठ. मीठ टाकलेलं आहे. आता आपण ही चटणी आहे ना अगोदर अशीच बारीक करून घेऊया. थोडीशी आपल्याला पातळ बनवायची आहे, पण आधी बारीक करून घेऊ, मग नंतर थोडंसं पाणी टाकू. बघा अगोदर असं बारीक करून घेतलं. आता टाकूया थोडंसं पाणी. थोडंच टाकायचं. परत बारीक करून घेऊ. बघा मस्त चटणी बारीक झालेली आहे. किती छान मस्त वाटली गेली बघा. आपण थोडंसं पाणी टाकलं ना मस्त इथं क्रीमी चटणी आपली तयार झालेली आहे. मस्त कच्चे शेंगदाणे टाकलेत ना त्याने चटणीला आहे ना खूप छान चव येते बघा. चटणी आपण वाटीमध्ये काढून घेऊया. बघा किती बारीक झाली. मस्त असं छान चटणी तयार झालेली आहे. चटणी आपण वाटीमध्ये काढून घेऊ. बघा चटणी आहे ना वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण मस्त कढीपत्ता आणि मोहरीची छान कडक फोडणी देऊया. बघा इथे फोडणीच्या भांड्यामध्ये आहे ना मी 2 ते 3 चमचे तेल आहे ना गरम करून घेतलेलं आहे. टाकूया मोहरी. मोहरी छान भाजून घेऊया. मोहरी भाजली की थोडीसा कढीपत्ता टाकायचा. थोडीशी फोडणी आपण भाजू. छान अशी हे भाजल्यानंतर आहे ना मस्त कडक कडक फोडणी ते चटणीवरती टाकायची. मिक्स करून घेऊया. बघा तुम्ही अशी आहे ना कैरीची चटणी एकदा नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये आहे ना भाकरीसोबत खायला तर तुम्हाला खूपच छान आवडणार. वरण भातासोबत पण तुम्ही तोंडी लावू शकता. मस्त फ्रीजमध्ये आहे ना 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते बघा ही कैरीची चटणी. बघा चटणी छान मिक्स करून घेतलेली आहे. किती छान मस्त ही चटणी तयार झालेली आहे. तर ही कैरीची चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. आणि कैरीच्या सीझनमध्ये ना ही कैरीची चटणी एकदा नक्की करून खा. तुम्ही बनवलेली कैरीची चटणी कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीला.